नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरील पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. संत श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त त्यांचे पारायण करायचे भाग्य मला लाभले. त्याकरिता मी पूजेची स्थापना व तयारी कशी केली या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे. सर्वप्रथम आपण ज्या जागेवर पूजा करायची ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तिथे एखादी छोटी रांगोळी काढायची आहे. मग त्यावर तुमच्याकडे चौरंग असल्यास चौरंग किंवा टेबल मांडून घ्यायचा आहे. त्यावर एक कापड टाकायचे आहे. कलश स्थापना करायची आहे. मुठभर तांदूळ, एक तांब्या आणि त्यात पाणी ठेवायचं आहे. मग नंतर गजानन महाराजांची मूर्ती, पादुका किंवा फोटो जेही तुमच्याकडे असेल ते तिथे ठेवायचे आहे. स्वतःला हळदी कुंकू लावून पूजेला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम दीप प्रज्वलित करायचे आहे. दिव्याला हळद कुंकू फूल अक्षता वाहून नमन करायचे आहे. मग गणपती म्हणजे एक सुपारी धुवून तिथे विड्याच्या पाण्यावर ठेवायची आहे. कलशामध्ये पण आपण विड्याचे पानं ठेवले आहेत. त्यामध्ये आपण सुपारी, नाणं, फूल, अक्षता टाकून द्यायचे आहे. कलशाला हळद कुंकू लावून फूल अर्पण करायचे आहे. त्यावर एक श्रीफळ ठेवायचे. श्रीफळाला सुद्धा हळद कुंकू फूल अक्षता वाहून नमन करायचे आहे. गणपती म्हणजेच सुपारीचे पण हळद कुंकू अक्षत फूल टाकून नमस्कार करायचे आहे. त्यानंतर आपण पादुका किंवा मूर्ती याचे अभिषेक करून घ्यायचे आहे. सर्वप्रथम साध्या पाण्याने आणि मग नंतर पंचामृत टाकून पादुक्याचे इथे अभिषेक करून घेतले आहे. पादुकानंतर स्वच्छ धुवून पूजेत मांडले. त्यांना हळद कुंकू अक्षत फूल वाहिले. महाराजांच्या फोटोला सुद्धा हार वाहिला आणि पूजेला सुरुवात करायची आहे. पूजेची स्थापना करून पारायणाला सुरुवात करायची आहे. एक एक करून सगळे अध्याय वाचून घ्यायचे आहे. त्यानंतर आरती आणि नैवेद्य दाखवून ही पूजा संपन्न करायची आहे. धन्यवाद.